चाकू वगैरे काहीच नाही. मग ते पोलिसवाल्याला भेटायला पाहिजे, त्याने दाखवायला पाहिजेत होतं. म्हणजे गाडीमध्ये रक्त वगैरे दिसायला पाहिजेत होतं. कपड्याला डाग पडायला पाहिजेत होते. नरड्यावर समजा आता मुलाला मारलं ना, मग गळ्यावर समजा 10 वार व्हायला पाहिजेत होते. पोटात कुठं खूप सारं दिसायला पाहिजेत होतं. तसंच छातीमध्ये दिसायला पाहिजेत होतं. पण असा प्रकार कुठंच माझ्या नातवंडांना कुठंच लागलेला नव्हता. की या जिल्ह्याला आलेले अधिकारी काम न करता ऐश करतात. याच्याकडे पाहिलं तर हे बराबर सिनेमातल्या लोकांसारखे दिसतात. जिल्ह्याचा सगळा भार तुमच्यावर आहे, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तुमच्यावर आहे, पण एकही अधिकारी जबाबदारी घेत नाही. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, सत श्री अकाल मेरे दोस्तों. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहिलेले की एक महिन्याखाली 17/7/2026 रोजी सुनील मोरे हा शिक्षकांनी आत्महत्या केली होती आणि तो या शिक्षक विभागाच्या आणि HMच्या या मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून या त्रासाला कंटाळून हा आत्महत्या केल्याचं बोलले जात आहे. हा शिक्षण विभागाचा भोंगळा कारभारमध्ये आपण पाहिलेला आहे. अनेक वेळी अनेक शिक्षकांनी गळाफास घेतलेले आहे आणि ह्या सर्वात मोठा भ्रष्ट कारभार म्हणजे हा शिक्षण विभागाचा आहे. खास करून नांदेडचा जिल्हा शिक्षण विभाग म्हणजे हा सगळं तेरी बी चूप मेरी बी चूप. मागणी बापू, आता हे माझ्या मुलाला जे त्रास झाला त्या शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, गट शिक्षण अधिकारी पोले, विस्तार अधिकारी कदम पवळे या लोकांकडून त्रास झाल्यामुळं ते टोकाचं पाऊल उचललं गेलं. जर घटना घडल्याच्या नंतर बी पोलीसवाल्यानं समजा मुलावर एक गुन्हा नोंद केला, मुलांना धारदार शस्त्रानं मारून त्याची हत्या केली असं त्याचं म्हणणं आहे. पण तसं काहीच नसून यांनी समजा माझ्या मुलाची गाडी नदीमध्ये कोसळली होती. नदीमधून गाडी तर वर काढणारच होते, पण तसं न करता त्यानं पाण्यातच गाडी उभा करून तिथंच काचा फोडल्या आणि तिथूनच पाण्यामधून समजा नावाद्वारे लाशी बाहेर काढल्या तर मग त्या ठिकाणी पंचनामा करायला पाहिजेत होतं ना बाबा. तसं पंचनामा केलाच नाही. चेहरे बी बघू दिले नाही. त्या याच्यामधून काय नावामध्ये टाकून वर काढले, त्यावेळेस कपडे गुंडाळून टाकले. बघायला जाते वेळेस मला बघू दिलं नाही. तसेच लाशी उचलल्या आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्या. त्यांनी काय केलं, स्वीलला घेऊन गेले तर त्या याच्यामध्ये समजा मग यांनी असं करायला पाहिजे होतं, इथं स्वीलला नेण्याच्या अगोदर पंचनामा करायला पाहिजे होता, जाग्यावर फोटो काढायला पाहिजे होता. तसं न करता यांना हे प्रकरण गुंडाळायचं होतं, म्हणून असंच समजा गुंडाळून समजा स्वीलला घेऊन गेले. पंचनामा झाल्याच्या नंतर काय म्हणजे हे प्रेताची विल्हेवाट झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी DYSP यांनी मीडियाच्या याच्यामधून सांगितलं की बाबा मयतावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तिथं चाकू वगैरे काहीच नाही. मग ते पोलिसवाल्याला भेटायला पाहिजे, त्याने दाखवायला पाहिजेत होतं. म्हणजे गाडीमध्ये रक्त वगैरे दिसायला पाहिजेत होतं. कपड्याला डाग पडायला पाहिजेत होते. नरड्यावर समजा आता मुलाला मारलं ना, मग गळ्यावर समजा 10 वार व्हायला पाहिजेत होते. पोटात कुठं खूप सारं दिसायला पाहिजेत होतं. तसंच छातीमध्ये दिसायला पाहिजेत होतं. पण असा प्रकार कुठंच माझ्या नातवंडांना कुठंच लागलेला नव्हता. हे जे तक्रार यांनी जे शिक्षण अधिकाऱ्याला जे तक्रार दिलेली होती, हे दोघं नवरा बायको मिळूनच शिक्षण अधिकाऱ्याला तक्रार दिली. 2023 पासून हे प्रकरण चालू होतं. याने HM म्हणून रिठा म्हणून समजा तिथे गेला. तिथं HMचा चार्ज घेत होता. त्या चार्जमध्ये असं आढळून आलं की 5.5 क्विंटल तांदूळ समजा पहिल्या HMनं विकलेले होते. ते यानं चार्ज घेते वेळेस त्या लिस्टमध्ये नावं आल्याच्या नंतर मग यानं वरिष्ठाला कळवलं. म्हणजे तिथं शिक्षण अधिकारी म्हणजे शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य या लोकांच्या समोर समजा शिक्षण अधिकाऱ्याला कळवल्याच्या नंतर शिक्षण अधिकारी म्हणजे तिथं कोण होता, गट शिक्षण अधिकारी आपल्या पोले होता. मग या पोलेने काय केले, गावातल्या समजा काही 1-2-3 लोकांना हे करून पैसे देऊन त्याला दारू पाजून म्हणजे उलट सुलट बातम्या द्यायला सुरुवात केली आणि पुन्हा अजून समजा त्याच्या तक्रारी वाढवायला सुरुवात. आणि असं केल्याच्या नंतर गाववाले सुद्धा आले होते की या तक्रारीचं सरला लई त्रास व्हायला लागला. भानेगावचे सुद्धा 30-35 लोक आले होते अशोकराव चव्हाण साहेबांकडे. मग अशोकराव साहेबांना असं सांगितलं की बा याच्यावर चोराला शिक्षा नाही, संन्याशाला फाशी द्यायला लागली, तर चोराला शिक्षा करायची म्हणून असं साहेबांना सांगितलं होतं. तसं न होता मग असं हे करा म्हणले, हे माझा मुलगा आहे, माझ्या मतदारसंघातला मुलगा आहे, म्हणजे माझा मुलगा आहे, याच्यावर कुठलाही हे होता कामा नाही. हे तुम्ही जे चाललंय, हे जे कार्यक्रम तुम्ही जे करायला लागले ते हे बंद करा. माझ्या मागण्या समजा ह्या 5 जणांना अटक झाली पाहिजे. आतापर्यंत एकाला अटक केलेली नाही. घटना होऊन 1 महिना झालं. स्टेटसवर नावं बघून मी FIR फाडलेला आहे. म्हणजे अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. अट्रॉसिटीमध्ये अटक केलेली नाही.
आरोपीला वाचवण्याचा 100% प्रयत्न करत आहेत. म्हणून तर समजा आतापर्यंत काही केलेलं नाही ना. आज 1 महिना, आज समजा किती 4 दिवस बाकी आहेत 1 महिना होण्यासाठी घटना घडून. पंचनामा केलाच नाही. मी तिथंच होतो. पंचनामा न करता समजा यांनी बॉड्या अँब्युलन्स मध्ये टाकल्या आणि स्वीडला घेऊन गेले. पंचनामा केला असलं तर 4 लोकांच्या नजरमध्ये येत होत्या ना. नाही, पंचनामा नाही, फोटो नाही, काहीच नाही. माझा पुतण्या होता, त्याचं शवविच्छेदन करताना आमचा पुतण्या अमोल आणि ते आमची बहीण दोघं जण प्रत्यक्ष होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. त्यांच्या शरीरावर कुठल्याही खुणा नव्हत्या, जखमा नव्हत्या, बॉडी सेफ होती. तरी पण आमच्या सुनीलवर आरोप लावला की बा त्यांनी मुलाला संपवलं. ही आम्हाला गोड बंगाल कळणार गेलं. हो ना, आता गाडी तर ते आता पुलावून त्यानं 2-3 वेळेस मागं पुढं करून गाडी, ते रॉड किती मोठाले आहेत. आता ते रॉड वाकून गाडी खाली पडली म्हणजे गाडीमध्ये थोडंसं लागलं असेल ना. त्यानं मेल्यानंतर त्याला त्याच्यावर आरोप करून हा कुठंतरी गुन्हेगाराला म्हणजे सोडण्याचा प्लॅन आहे शासनाचा. आणि आमच्यावर एवढा अन्याय होतो. आज 1 महिना झालं घटना घडून अजून कुठल्याही कोण्या आरोपीला अटक झाली नाही. अटॅसिटी दाखल असून सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याच्यामध्ये नक्कीच शासन झोपीचं सोंग घेते. नांदेड शिक्षण विभाग आणि शिक्षण अधिकारी नांदेड आजपर्यंत जिल्ह्यामध्ये शिक्षण खात्यात बऱ्याच लोकांना आत्महत्या केल्या. मागं मुदखेड तालुक्यातही एका मुख्याध्यापकानं आत्महत्या केली. परत सुनील मोरेनं आत्महत्या केली. मुळात शिक्षण अधिकाऱ्याचं कामच हे आहे की आलेल्या तक्रारीचा निपटारा करणं आणि आलेल्या तक्रारी यायनं झाकून ठेवून या हत्या घडून आणण्यामागं याचा हेतू काय हेच कळत नाही. ही अत्यंत संतापजनक बाब आहे की या जिल्ह्याला आलेले अधिकारी काम न करता ऐश करतात. याच्याकडे पाहिलं तर हे बराबर शेनीमातल्या लोकांसारखे दिसतात. जिल्ह्याचा सगळा भार तुमच्यावर आहे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तुमच्यावर आहे. पण एकही अधिकारी जबाबदारी घेत नाही. इथं बघा ना, या अधिकाऱ्यावर जे आज या प्रसंगात सुनील मोरेच्या प्रसंगात जी लोक गुन्हेगार होतं, ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेत, 1 महिना झालं पोलिसाला वेळ मिळत नाही त्याला अटक करायला. काय करालेत पोलिस नांदेडचे? मी नांदेडच्या एसपींना विचारतोय, तुम्ही असं कोणतं काम करताय? नांदेडसह दुसऱ्या 2-4 जिल्ह्याची तुमच्यावर जबाबदारी दिली काय? या लोकांना तुम्ही अटक का करत नाही? काय या देशात कायदा नावाची चीज आहे की नाही? त्या बापाला बोलायला सुचत नाही, त्याला शब्द फुटत नाही. त्याचा फायदा घेऊन त्याला तसंच गप्प बसवणार काय? ही आमची संतप्त प्रतिक्रिया आहे आणि सुनील मोरेला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत.